द्यायची नाही तर मग लग्न आपण करून कशाला? घेऊन गेला, सासू घरात येऊ देत नाही, वेगळं राहू देत नाही, का तर तो आई वडिलांना एकटा आहे. म्हणजे तू असं त्याला कधी म्हणली होतीस का की वायली राह तुझ्या आई वडिलांपासून? मी फक्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे. हो हो. वायली राह. वायली राह नाही, तुझ्या आईचं माझं जमना गेले. इथंच कुठे बी खरेडीत बाजूला गेली. हम्म. 10,000ची रूम होती त्याची. हा. ते रूमचं भाडं द्यायसाठी त्याला लग्नात दिलेली अंगठी विकली मॅडम त्याच्या बहिणींनी. म्हणजे तुम्ही घातली ती लग्नात अंगठी. ओके, आता एक एका प्रश्नाचं उत्तर दे मला, मी तुला सांगते. आता तुला डिफेंड काय करणार, म्हणजे तो ब्लेम काय करणार आहे, म्हणजे त्याला वाचवताना तो काय करणार आहे की मी माझ्या आई वडिलांना एकटा आहे, माझी घरात अपंग बहीण आहे, हा, आणि ही मला वायली राहाय म्हणती. त्याचबरोबर मी जिथं हिच्यासोबत राहायला गेलो, ही तिथं मी काम करत असताना माझ्या कामाचे सगळेच पैसे ही मागती. मग माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक आसरा आहे, हा, ती मला ते पैसे देऊ देत नाही. ह्या बघा, ही हिची चॅटिंग, हे हिचं बोलणं, हा, असं तो वाचवताना सांगणार. मग आता त्याच्यासाठी तुझ्याकडं काय आहे की बाबा मी असं बोलले नाही? कारण हे बघ, आम्ही सामाजिक काम करतोय ना, आता तू इतक्या लांबून माझ्याकडे आलीस तर तुला कुणीतरी सांगितलं की सत्यवान चांगलं काम करतो, बरोबर की नाही? आता आम्हाला काम करत असताना का आम्हाला का कुणावर अन्याय होईल अशी भूमिका आम्हाला घेता येत नाही, बरोबर? आता तो जर आई वडिलांना एकटा असेल, कमवता असेल, त्याच्या घरात जर एक हे असेल, काय म्हणतात ना, अपंग बहीण असेल, तर त्या कुटुंबाची जबाबदारी आपसुकच त्याच्यावर येते, बरोबर आहे की नाही? मग त्यांना कमवलेल्या कमाईचा हिस्सा हा लेकरं, बायको, आई वडील आणि तो असे त्याचे हे विभागण्या असतात. त्याच्या स्वतःसाठीचा एक, त्याच्या आई वडिलांसाठीचा एक, त्याच्या कमाईचा हिस्सा, आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जे बायको, लेकरं जे असते त्याच्यासाठी. परंतु तो फक्त आई वडिलांची जबाबदारी पूर्ण करतोय, तो बायकोची जबाबदारी पूर्ण करत नाही. याच्यासाठी तुझ्याकडे पुरावे असतील का नसतील? बरोबर, ते पुरावे तू घेऊन ठेवायचं, काउन्सिलिंग सेंटरला ते घेऊन जायचे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं तू काय म्हणतेस, त्याचं अफेअर पण होतं ना? आहे, आता पण आहे. असेलच आता, म्हणजे बघा ती बोलत नसेल कशावर. 5-6 वर्ष झाले. 5 वर्षाचं बोलणं आहे त्या दोघांचं. मी तुम्हाला हा नाही, मला दाखवू नको. ते सगळे पुरावे, एव्हिडन्स घेऊन जा. हे 5 वर्षापासून जर तो रिलेशन मध्ये असेल तर त्याचं मन तुझ्यात किती गुंतलेलं आहे, तिकडे किती गुंतलेलं आहे, ह्याचं पण हे आहे, बरोबर का नाही? मग तो तुला महत्व देतो की तिला महत्व देतो, हे पण तुला बघावं लागेल. हा, आणि मग तुमचं रिलेशन खूपच ताणलेलं आहे का, त्याच्यामध्ये सैल सोडलं नातं, तर ते तुम्ही जुळू शकतात का, हे तुला ओळखायला येते. कारण बायको तू आहेस, बरोबर की नाही? हे बघ, तो जर तुझ्या नावाने सुसाईड नोट लिहित असेल, बरोबर, तू म्हणतेस लिहिले, सुसाईड नोट लिहित असेल, तू म्हणतेस तो चाकू घेऊन फिरत होता, बरोबर, ते चाकू घेऊन फिरत असेल, सुसाईड नोट लिहायच्या अगोदर घेऊन फिरला. मग हे जर हे करत असेल, हा, तर त्याच्यासोबत तुझं राहणं कितपत योग्य आहे, सुरक्षित आहे त्याच्या दृष्टीने, तुझ्या दृष्टीने? या गोष्टीवर तुझ्या सासू सासऱ्यांचं काय मत येते? सासू काय म्हणणार, तुला ओवाळते म्हणतील का माझा लेक मेल्याच्या नंतर? ती काहीतरी तुला अपशब्द बोलली असेल ना, तुझ्या काय चाटायचंय का, तुला माझा लेक गेल्याच्या नंतर काहीतरी तुला हे देते, भारे बांध, फलांग देते, बिस्तान, असं काहीतरी होणारच ना. माझ्या घरात राहायचं नाही. आणखी मुलगी नवतरणी घरात आहे, ती काय, तिचं काय म्हणणं येत होतं? नवरा बायको हसत खेळत घरात ठेवू का? हा, हसते खेळते नवरा बायको घरात मी ठेवू का, माझं घरात नवतरनं लेकरू. म्हणजे त्या सासूला तुमची जोडी घरात नको आहे, बरोबर का नाही? पण याचा अर्थ असा नाही ना की बाबा तुम्ही हे करून पण काही हे ठेवून भान जाण ठेवून सुद्धा तुमच्या गोष्टी करू शकता ना तुम्ही, बरोबर आहे की नाही? आता प्रत्येकाचा, आता मुंबई सारख्या ठिकाणी 10 बाय 10च्या रूम मध्ये 2-2, 3-3 लेकरं होते, ते काहीतरी ऍडजस्टमेंट करूनच होत असतील ना, का देखत होतात लेकरं असे नाहीत ना? पण याच्या पाठीमागचं पण सासूचं पॉलिटिक्स हे ते समजून घेतात. पण याच्यासाठी तुला का ते पैसे घे मलाच दे ही भूमिका बदलावी लागल. दुसरी गोष्ट की त्याला वायली राहा, म्हणजे आई वडिलांपासून, कारण तो एकुलता एक आहे, घरात बहीण अपंग आहे, आईचं वय किती मला माहित नाही, सासूबाईचं. मी मरल पण ती नाही मरणार लवकर. खरं सत्य परिस्थिती आहे. अरे हो बाबा, पण कायदा काय सांगतोय, संविधानातील मूल्य काय सांगतात, हा, की सासू सासऱ्यातून नवऱ्याला बाहेर काढणं हे नाहीये. आपण नांदतोय, तो आपल्याला नांदवतोय, आपली जबाबदारी त्यानं पूर्ण करून त्याला काय करायचंय ते करू द्या. ते त्यानं नाही केलेलं, बरोबर, म्हणून माझा प्रश्न आहे. हो, मग आपलं तेच म्हणणं आहे की काउन्सिलिंग सेंटरला आता तारीख टाकली त्यांनी, तो त्या तारखेला आला तर मग तो नेतोय, काय जबाबदारी घेतोय असं म्हणतोय, तर एखादा चान्स द्यायला हरकत नाही. पण तुला वाटलं तर
ते तुझं काउन्सिलिंग ते कशा पद्धतीने त्यांचं करतील, त्यांना समजून सांगतील का काय नेमकं. आणि तो जर जबाबदाऱ्या घ्यायला तुमच्या तयार असेल तर तू तुझा निर्णय घे. पण जर तो सुसाईड नोट लिहित असेल, तुझ्या काय म्हणतात ते चाकू घेऊन फिरत असेल, कमाई सगळी केलेली तो घरातच देत असेल तिकडं मायबापाला, आणि तुला जबाबदारीच घेत नसन, आता ते झालं का. आता तुला तू म्हणतीस साईन हॉस्पिटल मध्ये तू नोकरी लावतेस ह्याला. अरे बच्चा 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 हो म्हणजे तुझी लेकरांमुळे तुझी ड्युटी गेली ना. तुझी ड्युटी नर्स कॉन्ट्रॅक्ट बेसवर का होईना. पेमेंट किती होतं तुला? 30,000 होतं, पण 26,100 26,100. तुझा 26,000चा लॉस कुणामुळे झाला? त्याच्यामुळे झाला. हे लेकर तुझ्या पदरात कुणामुळे? आज तू दूध पाचतोय का? ते 9 महिने वागवलं का? सिझेरियन तुझं झालं हे त्यानं केलं का सगळं? तू काय जगाचे वेगळं केलेस का? हा, मग हे नुकसान. अरे तुझ्या कमाईचं नुकसान झालं ना. हे त्यांना शब्द बोलले मॅडम मला. हा, मग हे कुणाचे ते लेकर त्याचे नाहीत का? दोघांचे आहेत ना. दोघांच्या इच्छेनं काय जास्त पण नुकसान, आर्थिक नुकसान कुणाचं झालंय? मग तुझं नोकरी तुझ्या आई वडिलांना कशासाठी शिकवलं? फक्त काय लेकर बाळ आपण वागवावं म्हणूनच थोडंच असतंय. या जबाबदाऱ्या दोघांच्या असतात, त्या घ्यायच्या असतात. बरोबर आहे की नाही? मग असं असताना सुद्धा लेकरं फक्त तू एकटी वागवायला लागलीस. तुझे आई वडील तुझे लेकरं सांभाळते, तू काही देत नाही. मग अशा वेळेस तुला असं 4 माणसं बसलेत म्हणून तू जायचं नाही मीटिंग बसून. नाही जाणार. कारण मीटिंग मध्ये पण का बाईचा विचार फार कमी लोक करतात. खूपच कमी. हो, आपला विचार करत नाही. बायकोनं काय व्हायलंय, मग ते घड्याची जात आहे, ते फला नाही, ते बिस्त नाही, असं म्हणूनच बाईला चोपतात आणि जाय म्हणतात नांदायला. असं न करता कायदेशीर मार्गाने जायचं. त्यानं ती बाजू उचलली तर ठीक आहे, यानंतर तो सुसाईड वगैरे असं काही करणार नाही, नोट्स वगैरे असा लिहिणार नाही, असं म्हणून जर असन तर हे करायचं. नाही तर मग दोघांच्या कॉन्सेप्टनं घटस्फोट घेणं आणि पोटगीचे वगैरे जे काय असेल तर ते त्याला हे करणं. 2 लेकरं तुझे आणि तुझं तू आईवडील जे काय असेल तर ते तुझा पुढचा निर्णय तुला. पण तू कायदेशीर मार्गाने जा. असं कुणीतरी म्हणलंय म्हणून हे करू नाही तर आपल्या जीवाला धोका नाही तर एखाद्यानं त्याचा जीव जाणं का सोपी गोष्ट आहे का आपल्याला? आपण जेलमध्ये जाऊ, मग हे बरोबर आहे का? मग त्याच्यापेक्षा कायद्यानं गेलेलं काय वाईट आहे? मला हे तुला सांगायचं. तू इतक्या लांबून माझ्यापर्यंत पोहोचलीस म्हणजे तुला सांगितलंय ना. आणि तिथं जर तारीख असली, तुला असं वाटलं की बाबा मी यावं तर मी येईल एका तारखेला, पण सध्या माझं बिझी शेड्यूल म्हणजे मी 2-4 प्रकरणामध्ये आता, मग त्याच्यामुळे मला तिकडं आता ह्या तारखेला येणं शक्य नाही. पण ते सासरे नणंद जे कोणी असतील तर ते त्यांना त्या तारखेला आले तर ते बघा. नाही तर मग सरळच काउन्सिलिंग सेंटरवाले 498 वगैरे जे काय करायचं दाखल त्याचं पत्र देतात आणि तुला गुन्हा दाखल करता येईल. हे एक आहे. आणि आपण पण माहिती आहे का, त्या जागी आपण पण ठेवून बघायचं की बाबा माझ्या आईवडिलांना, तू तर तुझ्या आईवडिलांना एकटीच, तुला भाऊ पण नाही, बहीण पण नाही, तुझ्या आईवडिलांना शेत आहे वाटतं 2-3 एकर. 3 एकर आहे. त्या 3 एकरची मालकीण कोण आहे भविष्यामध्ये? तूच आहे ना. मग त्या 3 एकर शेतामागं तुझ्या आईवडील आहेत ना. त्या आईवडिलांनी कमवलेलं शेत जर तू सांभाळलं नाहीस तर ते शेत कुणाला देणार आहेत आईवडील? जे सांभाळतील त्यांना देतील ना. बरोबर? तुला देतील का ते? नाही. पण तुझ्या पाठीमागे तुझ्या आईवडिलांची जबाबदारी आहे. ते शेत जरी तुला प्रॉपर्टीत येत असन, जर दिलं त्यांनी ठरवलं तरच बरं का. ते तसे कसे देतील? ते कसं देतील? मग पण त्यांनी दिलं शेत आणि नाही दिलं तरी एक नैतिकतेच्या गोष्टी असतात की आपल्याला आईवडिलांची जबाबदारी असते. मग त्याच्या बी असो, त्याची तो घेत असेल, आपल्या आईवडिलांची जबाबदारी कुणी घ्यायची बाबा? तू घ्यावी लागेल का नाही? त्याच्या आईवडिलांना सांभाळायचं आपण आणि आपल्या आईवडिलांना द्यायचं आपण वाऱ्यावर सोडून, हे बी होणार नाही. तर दोघांच्या आईवडील सांभाळावं. चल तुझ्या आईवडिलाकडे आपण जाऊन भेटून येऊ, त्यांना काही बरं काही खायला प्यायला काय आहे नाही आपण जाऊन बघून येऊ. चल तू माझ्या आईवडिलांना, मी तुझ्या आईवडिलांना जीव लावते, तू माझ्या आईवडिलांना बघ. हेच बोलून लग्न केलं होतं. मला वाटलं नाही असं करत. लग्नासाठी कमीत कमी 1 वर्ष टाळलं होतं मी. मला खरं तर लग्नच करायचं नव्हतं. आई वडिलांनी लग्न 2 लेकरं झाले, होऊ दे बाई, चांगलं होईल, तुला बी बहीण भाऊ होईल, पाठीशी पोटीशी होईल, आपल्याला कोणी नाही, चुलते चांगले नाहीत, मावशीकडचे आशे केले शेताला आपल्याला, तर तू होईल तुझं, तुला चांगलं. सगळ्यांचं काय असं वाईटच होते का? माणूस आई वडिलांना पण वाटतं ना केलेलं आहे ते लग्न. आणि आता पण आई वडील लग्न पण खूप उशिरा केले मॅडम. मी लग्न लवकर नाही केले, 5 आउट झाल्यावर केले. नाही ठीक आहे ना, असू दे. पण कायद्यानं तुला कायद्यानं जाता येईल. तिथं जिथं काही मदत लागेल मी तुला करते.
पण हे सत्य परिस्थिती आहे मॅडम की मला त्याच्या घरातून त्याला त्याच्या घरातून बाहेर काढण्याची मला कसलीच हौस नव्हती. अक्षरशः मी माझे झुमके जे होते मी उद्या म्हणू शकते हे लोकांनी माझं काढून घेतलंय म्हणून, पण मी माझ्या हातात दिले त्याला काढून. 1 तोळ्याचे होते म्हणून सासू म्हणत होती मला माहित नाही. तर ही ठेव कुठेतरी आणि रूम ही तशी शेजारला कर, तू रोज तुझ्या माय पकडला जाऊन संध्याकाळी तू घरी येत जा. म्हणजे प्रायव्हसीसाठी फक्त, बाकी एकत्र खाणं पिणं माझं काहीच नव्हतं. एकत्रित खाणं पिणं जे काय सर आपण ते करूया. येत जा. माझं एवढंच म्हणणं होतं. पण त्या पोरानं माझं कधीच मन समजून घेतलं नाही, कधीच नाही. किंवा हिचं असं म्हणणं असेल म्हणून नाही. त्याच्या आईला कुठे त्या ख्रिश्चन लोकांच्या सत्संगाला जायचं होतं तेव्हा माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र जे ठेवलंय त्यांनी तर मला